तर चला आपण जाऊया रे सिद्धेश्वराच्या दर्शनात। चला तुम्हाला दाखवतो काय काय बनवलं आहे सिद्धेश्वराच्या देवळासमोर। तो सभा मंडप खोललेला आहे आणि त्याची लाकडं आहेत ही सगळी। सभा मंडप आता तुम्हाला दिसत असेल इकडे मातीचा ढिगारा आणि इथंच काम चालू आहे, नवीन सभा मंडप बांधायचं चालू आहे आणि वरचं स्ट्रक्चर तसंच आहे। आणि तुम्ही बघू शकता आपल्या गावचे लाडके पुजारी शिवाजीराव, आमचे शिवाजी गुरु पुजारी आलेले आहेत। आणि आता 2 रविवार झालं मी पाणी घालायला आलं नाही का, तर वरती चढताना खूप असा त्रास होतोय देवळात। त्या शिडीवरनं काय आपल्याला चढता येत नाही, आपले ते पुजारी माऊली आज जाते त्या शिडीवरनं, आपण काय जाऊ शकत नाही शिडीवरनं आत। त्यामुळे आज तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो, देवाच्या दारातलं कसं कसं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता हे खोललेलं जे मंदिराच्या पुढचा सभा मंडप आहे, याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे तर चालूला। आणि लोकांना अशी कसरत करून देवळाच्या आतमध्ये जावं लागते। आता शिड्या बसवला, तिथं प्लेअर उभं केले आणि इथंच प्लेअर उभे करून आता इथंच सभा मंडप मोठा बांधण्यात येणार आहे। आणि या मंदिराच्या समोरचं तुम्ही बघू शकत दिसत असेल तुम्हाला, पूर्ण एक खोललेलं आहे। आणि हा सभा मंडप बांधण्यासाठी पूर्ण धडपड चालू आहे। आज पौर्णिमा आहे, सिद्धेश्वराचं काय आपल्याला काय दर्शन दिसणं घडणार नाही। या देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला आपण जाऊया आता सिद्धेश्वराच्या दर्शनाला। आज आहे बुधवार, पौर्णिमा आहे। आत्ता वाजलेत आहे 3, 2:30 वाजले असतील। मी काय एवढं बघितलं नाही, पण 2:30 वाजले असतील असा अंदाज धरून 2:30 किंवा 2:45 झाले असतील। आणि आपण चाललोय आता देवाच्या दर्शनाला। तुम्ही बघू शकता इथं सिद्धेश्वराचं दिसत असेल तर तुम्हाला आतमध्ये सिद्धेश्वर, आणि हा झूम केलेला आहे कॅमेरा। आणि इथंच आता इथूनही अशी मोठी कसरत करून वरती चढावं लागते देवाच्या दारात, खूप मेहनत घ्यावी लागते। म्हणून सध्या मी येत नाही इकडं देवाला पाणी घालायला। अजून 1-2 आठवड्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर परत मी येणार जर रविवारी पाणी घालायला देवाला। बघू शकता तुम्ही। आणि हे देवाचं काम अपूर्ण राहिलेलं पूर्ण होईल आता 1-2 आठवड्यात पूर्ण होणार। भाविक भक्तांची गर्दी असते खूप सारी, खूप लोक येतात इकडे पौर्णिमेला देवाला। या आणि असंच आपण एक शेळ्या इथं चरत आहे, समोर दिसतंय तुम्हाला, शेळ्या इथंच चरतात आहे। मी देवाला आल्यामुळे शेळ्या इथं चरतात माझ्या। आणि आज पहिल्यांदा मी पायात बूट घालून देवाच्या प्रदक्षिणा घेतोय, का तर आतमध्ये देवळात जाताच येणार नाही। दादूराम थोरात पाटील यांच्या स्मरणार्थ थोरात परिवार पाटील मळा ओंड ताकाराड यांच्याकडून कुलस्वामी श्री सिद्धेश्वर चरणी पानपोई अर्पण। ही पानपोई अर्पण झालेले पिता श्री दादू राम थोरात पाटील यांच्या स्मरणार्थ दिलेले आहे त्यांनी। पानपोई आपल्या सिद्धेश्वराला दिलेले, शुद्ध पाणी असतं इथं। आणि अशा रीतीनं मंदिराचं काम चालू आहे, सभा मंडपाचं। बघू शकता इकडं रेती खडे वगैरे भरपूर आणलेले आहे आणि ठेवलेले आहेत। आणि बूट काढू शकलो नाही, त्यामुळं क्षमा असू द्या। का तर चालू असल्याशिवाय असते काम। कालची वेशभूषा आणि आजची वेशभूषा जरा फरक आहे बरं का। आमचा फोटो का बरं आहे मग उद्या पेपरला द्या बाप्पाला तुम्ही। बापू चॅनल आहे माझं देवा मराठी व्लॉग, युट्यूबवर दिसणार सगळ्या का।